हेलो दोस्तों, मैं हूं आपका दोस्त तेजस धोड़ी और आज है 25 दिसंबर 2025। यानी आज का यह दिन इतिहास के पन्नों पर सुवर्ण अक्षरों में लिखा जाएगा, क्योंकि हमारे डहाणू के केएल पोंदा हाई स्कूल के आज 100 वर्ष पूरे होने जा रहे हैं। उस हिसाब से आज भव्य रैली का आयोजन किया गया है। तो इस भव्य रैली में हमें क्या क्या नया अनुभव मिलने वाला है, हम इस वीडियो में शेयर करेंगे आपके साथ, और भी नई नई जानकारी आपको इस वीडियो में बताएंगे इस रैली के बारे में और इस केएल पोंदा हाई स्कूल के बारे में। दोस्तों, आप बने रहिए हमारे साथ और एंजॉय कीजिए इस वीडियो को। 25 तारखेची रॅली इतकी भरघोस असावी का डहाणूकरांना ती रॅली पाहून तोंडात बोट घालण्याची वेळ आली पाहिजे की शाळेचे विद्यार्थी किती आहेत आणि किती आपुलकीने आलेले आहेत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आनंद जाधव, एक शिक्षक आणि याच शाळेचा एक माजी विद्यार्थी। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महादेव गणपतपुरी। नमस्कार, मी पर्यवेक्षक सुनील मोरे। मी या शाळेची उपमुख्याध्यापिका सौ रसिका घागस। नमस्कार, मी शुभांगी रुपेश संखे, केलपोंदा हायस्कूलची सहशिक्षिका आहे। नमस्कार, मी शीला सुरती मॅडम। नमस्कार, माझं नाव आहे वंदना हरेश्वर भोये। 1926 से शुरू हुआ यह सफर आज एक वटवृक्ष बन चुका है। हजारों डॉक्टर, इंजीनियर और कलाकार देने वाला यह स्कूल आज अपना शताब्दी वर्ष मना रहा है। महारैली शुरू हो चुकी है। देखिए लेजिम की गूंज, ढोल ताशा और हर तरफ बस एक ही नारा, केएल पोंदा हाई स्कूल। सिर्फ स्कूल ही नहीं, पूरा डहाणू शहर आज इस जश्न में शामिल है। हर दुकान, हर गली आज इस गौरवशाली संस्थान को सलाम कर रही है। यह है हमारे डहाणू की एकता। पहिल्या प्रथम तो ओळख करून देतो। 1984 ची माझी बॅच 41 वर्ष झाली। या 41 वर्षानंतर आज पुन्हा इथे बोलायला मिळतंय। आयोजकांचे खूप खूप धन्यवाद। ही केएल पोंदा हायस्कूल, तुम्हाला वाटत असेल की ही विटांची इमारत आहे, पण नाही, हे शारदा देवीचं मंदिर आहे। आणि आत्ताच आनंद जाधव सरांनी ती घंटा वाजवली। तुम्हाला वाटतं ती साधी घंटा आहे? नाही, ती आमच्या मंदिरातील घंटा आहे, ती पवित्र घंटा आहे। आणि ती आता वाजल्यानंतर मला ते माझे बालपणीचे दिवस आठवले। किती मस्त दिवस होते। आज 41 वर्ष झाली आम्हाला 10वी मध्ये शिकून 10वीची बॅग पुढे करून। आमचा स्पंदन 84चा ग्रुप आहे आणि आम्ही वेळोवेळी शाळेला मदत करतच असतो। 1984 साली जेव्हा मी शाळा सोडली तेव्हा या शाळेमध्ये फक्त 5वी ते 10वी आणि 11वी 12वी ज्युनियर कॉलेज होतं। पण आता प्रायमरी झालं, डहाणू एज्युकेशन ट्रस्टनी नर्सरी विभाग उघडला, MCVC उघडलं, त्याच्यानंतर आता यावर्षी 11 सायन्स कॉलेज चालू झालेलं आहे। खूप खूप बरं वाटतं आणि आता तो मोठा व्यायाम हॉल पण होत आहे। धन्यवाद आयोजकांचा। तिथे प्रेसिडेंट तरुण पोंदा बसलेले आहेत, सेक्रेटरी तिकडे सुधीर कामत बसलेले आहेत, ट्रस्टी अजय बाफना बसलेले आहेत आणि मेन म्हणजे मुख्याध्यापक इंगळे सर आणि त्यांची सगळी टीम आणि सगळे जे इकडचे आता यंग, मला सगळ्यांची नावं घेणार नाही मी, पण डॉक्टर रोहित बन्साली बसलेले आहेत, तिकडे फाटक साहेब बसलेले आहेत, धर्मेंद्र चोरेरा बसलेले आहेत, आनंद बापना बसलेले आहेत आणि माझा मित्र म्हणा, माझा स्टुडंट म्हणा, तिकडे प्रकाश कर्नाट बसलेला आहे, कुठे पण पोहोचू शकेल असा। आणि सगळेजण एवढे प्रयत्न करतायत की मला वाटतं निश्चितच आता माझी शाळा जी आहे ती शतायुषी होते आणि आता ती थोड्या वर्षात दीर्घायुषी होईल आणि अशीच भरभराट आणि अशीच प्रगती करत राहील। आता तुम्ही विचार कराल, 41 वर्षांनंतर शाळेत आलो, सकाळी 8:30 वाजता तिथून जलाराम मंदिर मधून ती रॅली निघाली, शताब्दी गौरव रॅली। एवढे सगळे जण चालत होते, खुश होते आणि तिथून आज विचार करा एवढं चालणं, हे चालणं आज विचार करा 55, 60, 65
95 वाल्यांना कशामुळे शक्य झालं? ऑनली बिकॉज ऑफ KL पोंदा हायस्कूल. कारण या शाळेने आम्हाला जे शिक्षण त्या काळामध्ये दिलंय, आम्ही या शाळेच्या ग्राउंडवर खेळलो, मोठे झालो. मधल्या सुट्टीमध्ये एवढी मारामारी आणि मस्ती केली, त्यावेळी काय आम्हाला खूप फॅसिलिटी मिळाल्या नाही. आजच्यासारखं सोशल मीडिया नव्हतं. ते सुरूच्या काठ्या घेऊन आम्ही तिकडे क्रिकेट खेळलेले आहेत, त्या सुरूच्या काठ्यावर मधल्या सुट्टीमध्ये हॉकी खेळलेले आहेत. किती किती त्या मधल्या सुट्टीमध्ये इकडे धावपळ. आणि विचार करा, आज तुम्ही सगळे बिस्लेरीचं पाणी पितात, घरचं पाणी पितात, पण आम्ही ती टाकी, मला माहिती नाही किती महिन्यानंतर साफ होते, पण ते सगळं पाणी पिऊन सुद्धा आज आमची तब्येत एकदम स्ट्रॉंग आहे बिकॉज ऑफ KL पोंदा हायस्कूल. आणि निश्चितच आज सगळं मला वेळ कमी दिलेला आहे, मी जास्त बोलणार नाही, बोललो तर भरपूर बोलू शकतो. कारण की मी आज मला मनापासून का वाटतंय बरं, तर माझे शिक्षक इकडे बसलेले आहेत. 84 सालची माझी बॅच बघा तिकडे बसलेली आहे, माझी विद्यार्थी. आणि इथे जे काही विद्यार्थी बसलेले आहेत त्यांना सुद्धा मी आज शिकवत आहे. त्याच्यामुळे एवढा सगळा लॉट ऑफ म्हणतात ना दुग्ध शर्कर आयोग, तो आज माझ्या जीवनामध्ये आजच्या दिवशी आलेला आहे. आणि या सगळ्यांचे मी खूप खूप धन्यवाद मानतो. आणि विशेष म्हणजे अकल्पनीय, अवर्णनीय अशी ही शताब्दी गौरव रॅली यांनी आयोजकांनी आज आयोजित केली. विशेष म्हणजे डहाणूच्या इतिहासातली ती पहिली अशी रॅली होती. कारण की या रॅलीला कोणताच राजकीय पाठबळ नव्हता, कोणताच राजकीय नेता नव्हता, कोणत्याच मागणीसाठी ही रॅली निघालेली नव्हती. ही रॅली होती फक्त आणि फक्त KL पोंदा हायस्कूल बदला आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी. मी बघतोय तिकडे माझी विद्यार्थी, कोणी मुंबईवरून आलंय, कोणी गुजरातवरून आलंय. आणि फक्त मी तर एक शिक्षक आहे, पण इकडे जे सगळे बसलेले आहेत, कोणी वकील आहेत, कोणी डॉक्टर आहेत, कोणी इंजिनियर आहेत, कोणी बिल्डर आहेत, असं कोणतं क्षेत्र नाही मिळत की ज्या क्षेत्रामध्ये या माझ्या शाळेने असे चांगले विद्यार्थी दिलेले आहेत. आज माझी शाळा शतायुषी होते, निश्चितच ती दीर्घायुषी होणार. आणि मी म्हणतो हे आयोजक जे का आता ही टीम ही काम करते ना, यांना तुम्ही सगळेजण आर्थिक आणि सपोर्ट सगळं जे काय द्या, आणि यांनी पुन्हा भरभराट करावी. धन्यवाद. एवढं बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तो दोस्तों, यहाँ थी KL पोंदा हाई स्कूल की ऐतिहासिक महारैली. 100 साल का यह सफर हमें सिखाता है कि शिक्षा ही सबसे बड़ी ताकत है. मुझे गर्व है कि आज मैं इस पल का गवाह बना. अगर आप भी इस स्कूल से जुड़े हैं तो कमेंट में KLP यानी KL पोंदा हाई स्कूल जरूर लिखें और इस वीडियो को इतना शेयर करें ताकि दुनिया भर में हमारे स्कूल पे चर्चे हो. तो दोस्तों, इस भव्य रैली को देखकर मेरी आंखें तो भर आई. खुशी के आंसू, दुख के आंसू भी थे, थोड़े खुशी के आंसू भी थे, और हमारी जूनी पुरानी यादें भी ताज़ा हो गई इस रैली के कारण 100 वर्ष पूरे होने की वजह से. चलो फिर दोस्तों, इस वीडियो को यहीं पे एंड किया जाए. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जोहार. मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में नए वीडियो के साथ. तब तक के लिए अलविदा.